नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काही प्रश्न आणि उत्तरे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे आई म्हणजे जिजाबाई आणि वडील शहाजीराजे भोसले। छत्रपतींचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले। मंदिरात शिवाजींचे कोणते शब्द आहेत? रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांच्या या शब्दांनी दुमदुमले आहे ते, देवाला वाटते की हे राज्य हिंदवी स्वराज्याचे रूप धारण करावे, आपण पाहू की देवाची इच्छा पूर्ण होते। छत्रपती शिवाजी महाराज पुस्तक हे पुस्तक पानसरे यांच्या शिवाजी कोण होता 1988 या पुस्तकाचे इंग्रजी रूप आहे, ज्यांचे मराठीतून भाषांतर उदय नारकर, अनुवादक, प्राध्यापक, टेलिव्हिजन निर्माता आणि कोल्हापूरचे कार्यकर्ते यांनी केले आहे आणि पुणे येथील लोकायत आणि सोशलिस्ट पार्टी इंडिया या गटाचे प्रकाशित केले आहे। प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी प्रथम ज्योतिराव फुले यांनी शोधली होती, हे सत्य आहे। प्रश्न, भाई भोसले कोण होते? संदर्भाचे विश्लेषण आणि आकलन लक्षात घेता भाई भोसले हे बहुधा कामगार संघटनावादी होते। ही भूमिका भारतातील कामगार चळवळीच्या ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भाशी जुळते आणि त्यांच्या नावात भाई वापरण्याशी जुळते, जे अशा चळवळींमध्ये आदर किंवा नेतृत्वाचे स्थान दर्शवते। येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज विचारले आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे राज पुस्तकामध्ये शिवाजी नाम के व्यक्ति का व्यक्तिमत्व, शिवाजी नाम के व्यक्ति के पर्सनैलिटी, शिवाजी नाम के लोगों की राशि कुंभ होती है संस्काराने पुस्तकात सांगितलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची नैतिकता। लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचे नेतृत्व गुण आणि देशभक्तीची खोल भावना होती। त्यांनी पारंपरिक मराठी शिक्षण घेतले आणि तुकाराम आणि रामदास यांसारख्या संतांच्या शिकवणी त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला। त्यांच्या आई जिजाऊंनी त्यांच्यात स्वाभिमान आणि मातृभूमीबद्दल प्रेमाची तीव्र भावना निर्माण केली। छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन तरुणांना प्रेरणा। शिवाजी महाराजांचे जीवन हे अमर धैर्य आणि लवचिकतेचे प्रतीक होते। त्यांचा प्रवास प्रचंड अडचणींनी भरलेला होता। स्वतःच्या आव्हानांना तोंड देण्याच्या त्यांच्या धैर्यातून विद्यार्थी प्रेरणा घेऊ शकतात, हे समजून घेऊन की लवचिकता ही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे सल्लागार। शिवाजी महाराजांचे अर्थमंत्री म्हणून काम करणारे रामचंद्र पंत आमटे यांच्या आज्ञापत्रात शिवाजी महाराजांचे आदर्श तत्त्वे आणि राज्य प्रशासनाच्या धोरणांचे औपचारिक दस्तऐवजीकरण त्यांच्या छत्रपती सम्राट यांच्या राजकीय मनाचे अचूक प्रतिबिंब पडतात। महाराष्ट्राचा राजा। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते। आम्ही त्यांच्याकडे गांभीर्यपणे पाहतो, पण तुम्ही असे विधान करू शकत नाही की सर्व हिंदू त्यांना देव मानतात किंवा निंदनीय विधान आहे। हेमा सरदेसाई। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी होते। 1630 मध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील शिवनेरी किल्ल्यावर याच दिवशी जन्मलेल्या शिवाजी महाराजांची जयंती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। ते
त्यांच्या शौर्य, नेतृत्व, हुशार युद्धनीतीसाठी ओळखले जात होते. त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला आणि आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी एक मजबूत नौदल बांधले. शिवाजी महाराजांनी चांगले राज्य, सर्व धर्माचा आदर आणि त्यांच्या लोकांचे कल्याण यावर लक्ष केंद्रित केले. इथे प्रश्न विचारलेला आहे की संभाजी महाराजांना किती बायका होत्या? त्यावेळी सोयराबाई खेरीज महाराजांच्या इतर 3 पत्नी हयात होत्या. छत्रपती शिवाजी महाराज योद्धा म्हणून सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा आणि सुवर्णदुर्ग हे त्यांचे काही प्रमुख समुद्री किल्ले आहेत. शिवाजी महाराज संकरित युद्धात तज्ञ होते आणि हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की मुघलांनी कधीही मराठा सैन्यांविरुद्ध गनिमी युद्धाचा वापर केला नाही, कारण त्यांना गनिमी युद्धात मराठ्यांचे अपवादात्मक कौशल्य माहित होते. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना ओळखले. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना साधूच्या वेशात ओळखतात. शिवाजी त्यांच्या सुरक्षित परतीवर उत्सव साजरा करण्याची घोषणा करतात. शिवाजी त्यांच्या आईला संभाजीची काळजी करणे थांबवण्यास सांगतात. ते म्हणतात की ते त्यांच्या मित्रांसोबत सुरक्षित आहेत आणि नंतर त्यांच्यात सामील होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.